आज दुपारून गेलो लॅबला आणि पहिला व्हिडिओ शूट केला लॅबवरती सॅम्पल घेताना. तुमच्या डिमांडनुसार बरेच जण म्हणे काय करतो सांग, तर हे काम करत असतो मी. तर जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज जायचं होतं आम्हाला करवंदा खायला आणि अद्रकीला ठिबक पांगायला. त्यामुळे जे ठिबकचे बंडलं जे दिसतं माझ्या पाठीमागं ते गाडीत लोड करायचे होते. एक बैल घेऊन आलो, मी एक घेऊन आलो आणि गाडी वगैरे झोपली आणि पूर्ण बंडलं लोड केले. त्यानंतर निघालो आम्ही शेताकडे जाण्यासाठी, कारण की शेतात जाऊन आम्हाला पूर्ण एक एक नळी पांगायची होती आणि ऊन तर एवढं बेकार लागत होतं, गरमी पण एवढी होती ना, नुसता घाम जात होता. तर काय पूर्ण बंडलं वगैरे गाडीत टाकून घेतले आणि चाललो होतो शेताकडे. शेताकडे जाताना रस्ता तर एवढा डेंजर आहे ना, पूर्ण वन साईड पूर्ण असा काना झालेला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओत. तिथे पोहोचल्यानंतर आदूला शाक सापडली होती आंब्याखाली, परंतु आदूला मी चिडवलं तर आदूनं ती पण फेकून दिली. गमछा वगैरे बांधला उन्हाच्या संरक्षणासाठी. मग उमडू दादाला एक रील शूट करायची होती, परंतु काय करणार, डायलॉगच पाठ नव्हता. म्हणजे पाठ होता परंतु सतत विसरून जात होता. काय पहिले पहिले होतं कॅमेऱ्यासमोर, काय विषय नाही त्यात. मग काय असं करून ठिबक पांगायला सुरुवात केली आम्ही आणि 5-6 नळ्याच पांगल्या तर आमची हाल अशी झाली, तुम्ही बघू शकता एकदम घायल. असं करून ऊन तर तुम्ही व्हिडिओत ऊनच बघा आणि अंदाज लावा काय ऊन आणि घाम आहे. हालत एकदम बेकार झाली ती. पूर्ण ठिबक वगैरे पांगून आम्ही घरी आलो. रामाशेठला बांधून दिलं मी. रामाशेठला बांधून चारा वगैरे टाकून मला जायचं होतं लॅबला. लॅबला गेल्यानंतर नाही का, तुमच्या डिमांडनुसार भरपूर जणांच्या कमेंट यायचे, तू लॅबला गेल्यानंतर व्हिडिओ का बनवत नाही. यापुढे डेली व्हिडिओ येणार आहे लॅबवरच्या ब्लॉगचे आणि डेली आपण लॅबला असणार आहे. त्यामुळे नाही का, एक छानशी अशी कमेंट करा, तुम्हाला पाहायला आवडेल का, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.